नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। येवला शहरात मकर संक्रांतीला पतंग उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून 3 दिवसीय पतंग उत्सवाला येवल्यातील पतंगप्रेमी पतंग उडवतात। हेच पतंग बनवण्याकरिता सध्या कारागीर व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून विविध आकाराचे विविध प्रकारचे पतंग येवला शहरात बनवण्यात येतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येवला शहरात पतंग खरेदीकरिता येत असतात। देशभरात सुरत पाठोपाठ महाराष्ट्रातील नाशिकच्या येवल्याचा संक्रांत उत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे। येवला तालुक्यात 3 दिवसीय संक्रांत उत्सव साजरा केला जातो। या 3 दिवसांमध्ये पतंग आणि मांजा एकत्र करण्यासाठी आसरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। येवल्यातील बुरुड समाज हा आसरी बनवण्याचा व्यवसाय करत असतो। गणेश उत्सवाच्या समाप्तीनंतरच आसरी बनवण्याची लगबग सुरू केली जाते। बांबूपासून आसरी तयार केली जात असून आसरी बनवण्यामुळे बुरुड समाजाच्या हाताला रोजगार मिळत असून लाखोंची उलाढाल यातून होत असते। बांबूची ही आसरी गुजरात राज्यातील सुरत, संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, नाशिक विक्रीसाठी पाठवली जाते। उमाकांत भावसार माझे नाव। आमची आता तिसरी पिढी या व्यवसायामध्ये। आमच्या आजोबापासून पतंग व्यवसाय चालू झालेला आहे। पहिले छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय होता, आता गुजरात, MP, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा असे आजूबाजूचे सर्व खेडे तालुके सर्वजण इथं पतंग घेण्यासाठी येतात आमच्याकडे। याच्यामध्ये डोळेदार आहे, अर्धीचा, कल्लेदार, सव्वाचा अशा वेगवेगळ्या पतंगाची मागणी असते। याच्यामध्ये लाखोची उलाढाल होत असते। याच्यामध्ये आम्ही वर्षभर पतंग बनवण्याचा व्यवसाय करतो। सर्व कुटुंब आमचं पतंग बनवण्यासाठी मदत करत असते। याचा कच्चा माल काही मुंबईहून येतो, काडी ही कलकत्त्याहून काडी येत असते। याच्या आता यावर्षी काडीची रेट जास्त वाढल्यामुळे पण पतंगाच्या रेटमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे। मी बाळासाहेब काशीनाथ सोनवणे बोलतो। आसारी सुपरस्टार येवला मकर संक्रांतीच्या खास शौकामुळे ही 100 ते 150 वर्षाची परंपरा चालू झालेली आहे। तशी बांबू आम्हाला आसामवरून येतात, मुंबईवरून, नागपूरवरून येतो। जिथं योग्य भाव भेटला तिथून आम्ही हा माल आणतो व त्या रेटमध्ये आम्ही बी सर्व प्रकारच्या आसाऱ्या तयार करतो। लहान आसारी, मोठी आसारी तयार झाल्यानंतर आमचे बाहेरगावचे व्यापारी जे येऊन सर्व माल घेऊन जातात। त्यामुळं आम्हाला जास्त भासत नाही येवल्यातलं खास। नगर जिल्ह्यात पूर्ण जाते, कोपरगाव, शिर्डी, राहता, बाबळेश्वर, नगर, भिंगार, सिन्नर, वावी, बाकी इकडं संभाजीनगरमध्ये बी जाते। कधी कधी बीडचे व्यापारी येतात, कधी नाशिकचे येतात। जिथे जिथं पसारा झाला तिथं येत होते। असं गणपती नंतर चालू करतो आम्ही बनवायची। आत्तापर्यंत शेवट संक्रांती लोक करतो आम्ही। बाकी किरकोळ कारकोळ गिराईक राहते आमचे येवल्यातले, त्यांना माल पुरवतो आम्ही। महाराष्ट्रात ही फक्त येवल्यातच तयार करते आसारी। याचे दर म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडे 25-50% वाढलेले आहे। तसे बांबूचे दर वाढले, त्यामुळे आम्हाला इकडे आसारीचे दर वाढवा लागले। प्रत्येक नगामागे आम्ही 50 रुपये, 25 रुपये, छोटी मोठी जशी साईज असली त्या पद्धतीत आम्ही रेट वाढवलेले आहे व आमचे आसारी सर्व जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ
देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।